नागपुर में आरएसएस मुख्यालय तक प्रस्तावित विरोध मार्च पर विवाद, पुलिस ने अनुमति देने से किया इनकार। नमस्कार, मैं भावना और आप देख रहे हैं इंडिया फैक्ट न्यूज। आइए नजर डालते हैं आज की खबरों की ओर। नागपुर में आरएसएस मुख्यालय तक प्रस्तावित विरोध मार्च को लेकर विवाद गहराता जा रहा है। प्रकाश अंबेडकर के नेतृत्व में वंचित बहुजन अघाड़ी और भारत युक्ति मोर्चा ने इस मार्च को संविधान चौक से राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय तक मोर्चा निकालने की योजना बनाई थी। हालांकि पुलिस प्रशासन ने सुरक्षा और कानून व्यवस्था का हवाला देते हुए इस मार्च की अनुमति देने से इनकार कर दिया है। प्रशासन ने स्पष्ट किया है कि यदि प्रदर्शन को संविधान चौक तक सीमित रखा जाए तो कुछ शर्तों के साथ अनुमति दी जा सकती है। इस प्रस्तावित मोर्चे को कई विपक्षी दलों का समर्थन मिलता नजर आ रहा है। कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सबकाल के शामिल होने की संभावना जताई जा रही है। वहीं आम आदमी पार्टी और भारतीय कम्युनिस्ट पार्टी के नेताओं के भी समर्थन की चर्चा है। वंचित बहुजन अघाड़ी ने इस रैली को जनाक्रोश बताते हुए केंद्र सरकार पर कई आरोप लगाए हैं। फिलहाल 23 मार्च को होने वाले प्रदर्शन को लेकर सभी की नजरें टिकी हुई। हुई है 58 नारी, उद्ध्वस्त हुई है 58 नारी, मैं जिंदा है दिल से मेरे पूछो यारो, संविधान कैसे जिंदा है। मणिपुर में नग्न कर दी नारी, मणिपुर में नग्न कर दी नारी, बली हुए हैं बलात्कारी। मणिपुर में नग्न कर दी नारी, बली हुए हैं बलात्कारी। हम महिलाएं भी शर्मिंदा है, दिल से मेरे पूछो यारो, भारत कैसे जिंदा है। दिल से मेरे पूछो यारो, संविधान कैसे जिंदा है। बीत चुकी है छाताडावर आव्हानांचे लावणे अत्तर, आव्हानांचे लावणे अत्तर, असे जगावे छाता रोखुनी नजरेमध्ये भाजपाला। आव्हानांचे लावणे अत्तर, आपल्या सगळ्यांना तयार व्हायचंय आणि ही तयारी विचारांची असली पाहिजे। एवढंच सांगण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभी झालेली आहे। विचारांची असली पाहिजे, एवढंच सांगण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभी झालेली आहे। जाता जाता तुम्हा सगळ्यांना एवढंच सांगते, तमन्ना है कुछ कर गुजरने की, तमन्ना है कुछ कर गुजरने की, आज जो है इस देश का लोकतंत्र बचाने की। अरे राह में भाजपा और आरएसएस है तो क्या, हिम्मत रखो उसे भी मिटाने की, हिम्मत रखो उसे भी मिटाने की। जय हिंद, जय भीम, धन्यवाद। धन्यवाद लेकुरताई ताई। सन्मान्य कुंदताई त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब, तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सबकाळ साहेब थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहे। या ठिकाणी उपस्थित नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास भाऊ ठाकरे, नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्विनजी बैस,
त्याचप्रमाणे बहुजन वंचित आघाडीचे सर्व प्रदेशचे पदाधिकारी, राष्ट्रीय पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी उपस्थित सर्व प्रदेश पदाधिकारी, राष्ट्रीय पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मागच्या काही महिन्यापासून देशातच नाही तर विश्वामध्ये या एप्स्टीन फाईलचं प्रकरण गाजत आहे. त्या एप्स्टीन फाईल मध्ये 10, 12, 14 वर्षाच्या मुलींचं शोषण झालेलं आहे आणि त्या फाईल मध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान मोदीजी यांचं नाव आलेलं आहे. विदेश मंत्री केंद्रे यांचं नाव आलेलं आहे आणि हे नाव आल्यावरही या महाराष्ट्राची सरकार असो, भाजपाची का केंद्रातली सरकार असो, याचा एकही नेता याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी अजूनपर्यंत मीडिया समोर आलेला नाहीये. काँग्रेस पक्षाचं वंचित बहु आघाडीचं एकच म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं की आमच्या देशाच्या पंतप्रधानाचं नाव जर यामध्ये आलं आहे तर आमच्या पंतप्रधानांनी या मीडिया समोर मन की बात बोललं पाहिजे. बोललं पाहिजे का भाऊ की नाही बोललं पाहिजे? बोललं पाहिजे. पण मोदीजींनी आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज की, आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज की. आज एप्स्टीन फाईलच्या विरोधात, एप्स्टीन फाईल मध्ये जे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे जे नाव आलेलं आहे त्याच्या विरोधात RSS मुख्यालयावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त मोर्चा, असा भव्य दिव्य मोर्चा जिथे नागपूर जिल्ह्यामध्ये, नागपूर शहरामध्ये निघालेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार विकासजी ठाकरे साहेब, प्रदेश महासचिव कुंदाताई राऊत, तक्षशिलाताई वागदरे, अवंतिकाताई लेकुरवाडे, जयंतभाऊ दळवी व वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष मंगेशभाऊ वानखेडे, ग्रामीणचे अध्यक्ष अजयभाऊ सहारे व सर्व सन्माननीय मंच. आपण पाहिलं असणार की संपूर्ण दुनियामध्ये, देशामध्ये एकच चर्चा सुरू आहे एप्स्टीन फाईल, आणि त्या एप्स्टीन फाईल मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान यांचं नाव येते आणि त्यानंतरही त्यांच्याकडून आतापर्यंत त्याच्यावर काही बोलणं झालेलं नाही. त्यांचं नाव आल्यानंतर काही त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यानंतरही RSS चुप्प बसलेला आहे, शांत बसलेला आहे. म्हणून आज RSS येतो की नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जेव्हा कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने याला निघाले तर त्यांना अटक करण्यात आली आहे. देवलार पोलीस स्टेशन मध्ये असो की रामटेक पोलीस स्टेशन मध्ये असो की भिवापूर पोलीस स्टेशन मध्ये असो, मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते यांना अटक करण्यात आलेली आहे. आणि जे प्रमुख पदाधिकारी आहे यांना सकाळीच त्यांच्या घरामधून त्यांना उचलून नेलं आणि पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवलं आहे किंवा त्यांच्या घरी पोलीस बसवून आहे. म्हणजे मोदी आपल्यापासून किती भीते किंवा RSS वाले आपल्यापासून किती भीते आपल्याला समजू येत आहे. आपण एक नारा द्यायचा आहे, नाम नरेंद्र काम सरेंडर, नाम नरेंद्र, नाम नरेंद्र, नाम नरेंद्र, नाम नरेंद्र, नाम नरेंद्र, नाम नरेंद्र, नाम नरेंद्र,
नाम नरेंद्र. अरे या सरकारचं करायचं काय? नाम नरेंद्र. RSS मुर्दाबाद. RSS मुर्दाबाद. भाजप सरकार मुर्दाबाद. भाजप सरकार मुर्दाबाद. अरे पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से. पहले लड़े थे गोरों से, पहले लड़े थे गोरों से, पहले लड़े थे गोरों से, पहले लड़े थे गोरों से. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. संविधानच्या उद्देशिकेला बाजूला सगळेजण साहित्य होतं. प्लीज प्लीज. साहेबांचं आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्तार साहेबांचे इथे सभास्थळी आगमन झालेलं आहे. विकास ठाकरे, आमचे नेते सन्माननीय सुनीलजी केदार साहेब आणि समग्र नेतृत्वामध्ये आज हा विचारांचा मोर्चा, विचारांची दिशा आणि दशा ठरविण्यासाठी या संविधान चौकामधून संविधानाचे जागर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे. आज खऱ्या अर्थाने या भारतामध्ये अघोषित आणीबाणी आलेली आहे. या हे भारताची अर्थव्यवस्था अदानी आणि अंबानी यांच्या हातात देण्याचं काम आजच्या या भाजप शासनाने केलेलं आहे. आज हे भाजप शासन मग ते केंद्रातील असो किंवा राज्यातील असो, हे अमेरिकेचे गुलाम झालेले आहे. अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचत आहे आणि म्हणूनच आज ही लोकशाहीची मूल्य जोपासण्याची जबाबदारी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान अबाधित ठेवण्याची जबाबदारी ही या देशातील बहुजनांची आणि नागरिकांची झालेली आहे. पुन्हा एकदा मनुस्मृती अस्तित्वात येऊ नये म्हणून आज या देशामध्ये माझ्या महिलेची अब्रू लुटल्या जाते. एकीकडे अमेरिकेमध्ये एप्स्टीन फाईल आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या एप्स्टीन फाईल या समोर येत आहे. परंतु बलात्कारी निर्दोष लुटल्या जात आहे. माझी महिला परेशान आहे, शेतकरी परेशान आहे, युवा बेरोजगार आहे, अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे आणि तरी देखील अच्छे दिन अशा प्रकारची भाषा बोलल्या जात आहे. मला 4 ओळींमध्ये सांगावंसं वाटतं. उद्ध्वस्त हुई है 58 नारी, उद्ध्वस्त हुई है 58 नारी, महिला आयोग भी जिसे बचाए, खैरात जैसा दरिंदा है. एप्स्टीन फाइल में हरदीप पुरी, एप्स्टीन फाइल में हरदीप पुरी मोदी का ही बंदा है. दिल से मेरे पूछो यारो, भारत कैसे जिंदा है. दिल से मेरे पूछो यारो, संविधान कैसे जिंदा है. मणिपुर में नग्न करती नारी, मणिपुर में नग्न करती नारी, बरी हुए है बलात्कारी. मणिपुर में नग्न करती नारी, बरी हुए है बलात्कारी. हम महिलाएं भी शर्मिंदा है. दिल से मेरे पूछो यारो, भारत कैसे जिंदा है. दिल से मेरे पूछो यारो, संविधान कैसे जिंदा है. बीत चुकी है मीडिया सारी, बीत चुकी है मीडिया सारी, न्याय व्यवस्था पर सवाल भारी. बीत चुकी है मीडिया सारी, न्याय व्यवस्था पर सवाल भारी. राजनीति भी काला धंधा है. दिल से मेरे पूछो यारो, भारत कैसे जिंदा है. दिल से मेरे पूछो यारो, संविधान कैसे जिंदा है. आणि आज पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला गुलाम केलेल्या, विचार व्यवस्थेला गुलाम केलेल्या
या संविधानाच्या देशामध्ये जर आपल्याला बहुजनाचे गणतंत्र आणायचे असेल, संविधान अबाधित ठेवायचं असेल, तर या देशातील प्रत्येक नागरिकाने, या देशातील प्रत्येक बहुजनांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्याचं कफन बांधणं गरजेचं आहे आणि इन्कलाब जिंदाबाद या नाऱ्यासह ही विचारांची RSSच्या विरोधी लढाई लढणं गरजेचं आहे. एवढंच आजच्या प्रसंगी सांगते. आणि गुलाम बनून जगण्यापेक्षा असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावणी अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये RSSला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये भाजपाला द्यावे उत्तर. आणि त्यासाठी आपणा सगळ्यांना तयार व्हायचंय आणि ही तयारी विचारांची असली पाहिजे. एवढंच सांगण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभी झालेली आहे. जाता जाता तुम्हा सगळ्यांना एवढंच सांगते, तमन्ना है कुछ कर गुजरने की, तमन्ना है कुछ कर गुजरने की, आरज़ू है इस देश का लोकतंत्र बचाने की. अरे राह में भाजपा और RSS है तो क्या, हिम्मत रखो उसे भी मिटाने की, हिम्मत रखो उसे भी मिटाने की. जय हिंद, जय भीम. धन्यवाद. धन्यवाद लेकुरताई ताई. सन्मान्य कुंदाताई राऊत महासचिव प्रदेश काँग्रेस कमिटीच्या इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. बंद पडला ना ट्रायपॉड आहे डायरेक्ट लावून द्यायचा, रेकॉर्ड करून द्यायचा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी RSSच्या मुख्यालयावर एप्स्टीन फाईलच्या विरोधात हा भव्य दिव्य मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. थोड्याच वेळात मनसकावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब, तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहे. या ठिकाणी उपस्थित नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकासभाऊ ठाकरे, नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्विनजी बैस, त्याचप्रमाणे बहुजन वंचित आघाडीचे सर्व प्रदेशचे पदाधिकारी, राष्ट्रीय पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी उपस्थित सर्व प्रदेश पदाधिकारी, राष्ट्रीय पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मागच्या काही महिन्यापासून देशातच नाही तर विश्वामध्ये या एप्स्टीन फाईलचं प्रकरण गाजत आहे. त्या एप्स्टीन फाईल मध्ये 10, 12, 14 वर्षाच्या मुलींचं शोषण झालेलं आहे आणि त्या फाईल मध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान मोदीजी यांचं नाव आलेलं आहे. विदेश मंत्री केंद्रे यांचं नाव आलेलं आहे आणि हे नाव आल्यावरही या महाराष्ट्राची सरकार असो, भाजपाची का केंद्रातली सरकार असो, याचा एकही नेता याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी अजूनपर्यंत मीडिया समोर आलेला नाहीये. काँग्रेस पक्षाचं वंचित बहु आघाडीचं एकच म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं की आमच्या देशाच्या पंतप्रधानाचं नाव जर यामध्ये आलं आहे तर आमच्या पंतप्रधानांनी या मीडिया समोर मन की बात बोललं पाहिजे. बोललं पाहिजे का भाऊ की नाही बोललं पाहिजे? बोललं पाहिजे. पण मोदीजींनी
शांतता बागडलेली आहे. राहुल गांधी एखाद्या टपरीवर चहा प्यायला गेलं तर त्यांचं उदव करत असते की राहुल गांधी संसदेमधून टपरीवर चहा प्यायला गेला, विदेश यात्रेवर गेला आहे. आणि आज मोदी त्या अमेरिकेच्या राष्ट्रपती समोर मुजरा करत होता, त्याचं काय हे विचारायचं आम्हाला. आम्ही नाही म्हणत की मोदीजी त्या फाईल मध्ये इन्व्हॉल्व आहे, पण मोदीजीचं जर नाव आलं असेल तर त्याचं स्पष्टीकरण या देशाच्या प्रत्येक नागरिकाला मिळालं पाहिजे. आणि हाच उद्देश घेऊन आज आम्ही सगळे लोक या ठिकाणी RSSच्या मुख्यालयावर जात आहोत. RSSच्या मुख्यालयाच्या अध्यक्ष मोहनजी भागवत हे का चुकी साधलेले आहे, त्यांच्याकडून पण आम्हाला उत्तर पाहिजे की आमच्या पंतप्रधानांचं नाव यामध्ये का झालेलं आहे. त्या ईमेल मध्ये म्हणतोय की 50 वेळा अमेरिकेच्या अध्यक्षासमोर आमच्या मोदींनी मुजरा केलेला आहे. खरी गोष्ट आहे का हे आम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे. आणि हेच विचारण्याकरिता या ठिकाणी कानाकोपऱ्यात कोपऱ्यातून या महाराष्ट्रातून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे. उत्तर द्या, नाही तर पंतप्रधानाची खुर्ची खाली करा. आणि हे खुर्ची खाली केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलते. इथेच थांबते. जय हिंद. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीची मुलुक मैदानी तोप सय्यद जफर यांना तय्यब जफर यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला मार्गदर्शन करायचे. जय भीम। वंचित बहुजन आघाड़ी के सिपाही, संविधानवादी, संविधान रक्षक, संविधान के सिपाही अगरचे नागपुर में जमा है तो आवाज ऐसी निकलनी चाहिए कि कार्यालय में पहुंचनी चाहिए। जय 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 भीम। दोनों हाथ उठा के, क्योंकि लोगों को लग रहा है आंदोलन चालू नहीं हुआ, इनको बताओ। अरे जय 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 भीम। अरे जय 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 भीम। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, अरे जय 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 भीम। आज नागपुर में वंचित बहुजन आघाड़ी और कांग्रेस, इसी के साथ CPI और तमाम संवैधानिक रक्षक और संवैधानिक विचारधारा वाले, बाबा साहेब अंबेडकर को मानने वाले तमाम पार्टियां, तमाम पक्ष आज यहाँ पर जमा है। और सबका जमा होने का मकसद, सबका जमा होने का सवाल सिर्फ एक है कि दुनिया की सबसे घटिया फाइल, जिसके अंदर छोटी छोटी बच्चियों के साथ रेप करने वाले, उनका मर्डर करने वाले, उनका गोश्त खाने वाले, ऐसी एप्स्टीन फाइल में हमारे देश के प्रधान नरेंद्र मोदी जी का नाम आया है और RSS खामोश बैठा हुआ है। और सवाल ये है, यही RSS है जो अपने आप को ये कहता है कि हम देश के अंदर जो तो स्वदेशी पना लाने के लिए, स्वदेश को बढ़ाने के लिए, देश की ताकत को बढ़ाने के लिए हम जो तो संगठन चला रहे हैं। मैं पूछना चाहता हूं कि जब एप्स्टीन फाइल में नरेंद्र मोदी जी का नाम आता है और वो कभी इजराइल जाके मुजरा करते हैं, कभी जो है तो अमेरिका के कहने पर रशिया से तेल खरीदना बंद करते हैं, कभी कहीं से
बिना सोर्स कोड के जो है तो प्लेन खरीद के लाते हैं, देश की इकोनॉमी को गड्ढे में उतार रखा है, देश की सिक्योरिटी को गड्ढे में उतार रखा है, देश की साइबर सिक्योरिटी को गड्ढे में उतार रखा है। और आरएसएस है कि अपने आंख मूंद के बैठी है और आज वंचित बहुजन अघाड़ी और संविधानवादी आपके दरवाजे पर खड़े हैं कि आपको जवाब देना होगा। जवाब चाहिए कि नहीं चाहिए? जवाब चाहिए कि नहीं चाहिए? किन किन बातों का जवाब चाहिए? 2017 में आप इजराइल जाके नाचे, इसका जवाब चाहिए कि नहीं चाहिए? अमेरिका के कहने पर रशिया से तेल खरीदना बंद किया, जो हमको दुनिया में सबसे कम डिस्काउंट में तेल देता था, इसका जवाब चाहिए कि नहीं चाहिए? क्योंकि एक आदमी ब्लैकमेल हो रहा है और उसके ब्लैकमेल होने की वजह से एक गरीब जो रोज 200-500 रुपए कमाता है, उसके जेब पे उसका भार आता है। इस देश के गरीब के जेब में पैसा बाकी रखना है तो हमको सवाल पूछना होगा। अब एक और बात कि अगर ये तमाम चीजें आरएसएस को मालूम है तो आरएसएस खामोश क्यों है? कि आरएसएस एप्स्टीन को और एप्स्टीन फाइल को समर्थन करता है, और अगर समर्थन नहीं करता है तो आप नरेंद्र मोदी से इस्तीफा क्यों नहीं मांगते? राजीनामा क्यों नहीं मांगते? आपकी चुप्पी, आपकी खामोशी ये बता रही है कि आप ये सारे कांड के समर्थक हैं, और अगर समर्थक नहीं है तो मांगो पंत प्रधान से इस्तीफा और वो गद्दी खाली करो ताकि देश को बचाया जा सके। और जब ये किया जाएगा तो यही असल देश प्रेम होगा, यही असल देशभक्ति होगी, यही असल देश हित में कोई कार्य होगा जिसके लिए ये संगठन कहता है हमने काम चालू किया है। आप नहीं उठे, आप सोए रहे तो पूरे महाराष्ट्र से संविधानवादी, देश प्रेमी, फूले शाहू अम्बेडकर के विचारधारा रखने वाला एक एक शख्स आज तुम्हारे दरवाजे पर खड़ा है कि नींद से जागो, जागो, कि चौकीदार कहीं जाके नाच रहा है, देश को बचा लो। देश को बचाने की बारी है और आपको देश को बचाना होगा। और अगर आप नहीं करेंगे तो वंचित बहुजन अघाड़ी, बाबा साहेब अम्बेडकर के पोते आदरणीय बाबा साहेब अम्बेडकर के नेतृत्व में नागपुर की गली से लेकर दिल्ली तक आंदोलन करेगी और इस देश के संविधान की रक्षा करेगी। अब आपको समझने की जरूरत है कि आप सच्चे देश प्रेमी हो या सिर्फ ढकोसलेबाज हो। इतना ही कहने के लिए, यही सवालों को लेकर आज हम सब यहाँ जमा हुए हैं। जोरदार नारे के साथ मैं अपनी बात को खत्म करूं ताकि ये आंदोलन इसी तरह जिंदा रहे। हम लोग महाराष्ट्र के कोने कोने से यहाँ जमा है, जोरदार नारा लगाते हैं, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, भारत जिंदाबाद, भारत जिंदाबाद। आवाज कम है। भारत जिंदाबाद, संविधान जिंदाबाद। बहुत बहुत शुक्रिया। जय हिंद, अल्लाह हाफिज। त्यानंतर काँग्रेसच्या प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष सुरेश चिगुळकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं। संजय बाळासाहेब आंबेडकरांचं आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांचं सभास्थळी आगमन झालेलं आहे। आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। आणि
दोन्हीही नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आणि महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करायसाठी जाणार आहेत. अभिवादन केल्यानंतर भारताच्या प्रस्ताविकेचं पूजन होईल आणि त्यानंतर ते विचार मंचावर येणार आहेत. साहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पूजनासाठी आणि अभिवादनासाठी घेऊन जायचं आहे. तो रस्ता मोकळा करायचा आहे. हे नाही तर मग त्यांना राहू द्या. आता ऑप्शन बॉक्स माझ्या बोलू. काँग्रेसच्या ग्रामीण काँग्रेस कमिटीचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अश्विनजी बैस यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करायचं आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज की आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज की. आज एप्स्टीन फाईलच्या विरोधात एप्स्टीन फाईल मध्ये जे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे जे नाव आलेलं आहे त्याच्या विरोधात RSS मुख्यालयावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त मोर्चा असा भव्य दिव्य मोर्चा जिथे नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर शहरामध्ये निघालेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार विकासजी ठाकरे साहेब, प्रदेश महासचिव कुंदाताई राऊत, तक्षशिलाताई वागदरे, अवंतिकाताई लेकुरवाडे, जयंतभाऊ देवडी दळवी व वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष मंगेशभाऊ वानखेडे, ग्रामीणचे अध्यक्ष अजयभाऊ सहारे व सर्व सन्माननीय मंच. आपण पाहिलं असणार की संपूर्ण दुनियामध्ये देशामध्ये एकच चर्चा सुरू आहे एप्स्टीन फाईल आणि त्या एप्स्टीन फाईल मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान यांचं नाव येते आणि त्यानंतरही त्यांच्याकडून आतापर्यंत त्याच्यावर काही बोलणं झालेलं नाही. त्यांचं नाव आल्यानंतर काही त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यानंतरही RSS हे चुप्प बसलेला आहे, शांत बसलेला आहे. म्हणून आज RSS मुख्यालयावर आपण सर्व संयुक्त मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाचा उद्देश हेच आहे की जेव्हा RSS म्हणते की आम्ही देशप्रेमी आहोत, आम्ही स्वदेशी अपनवतो, तर तुम्ही तुमचे पंतप्रधान तुम्ही RSS वाले भाजपचं काम करता, RSS वाले भाजपचं काम करता, तर तुम्ही भाजपच्या पंतप्रधान यांना प्रश्न का नाही विचारत की तुमच्या पंतप्रधानाचं नाव त्या एप्स्टीन फाईल मध्ये कसं आलं व आतापर्यंत याच्यावर आपण काय स्पष्टीकरण दिलं नाही. आपण आतापर्यंत राजीनामा काय नाही मागितलं. त्यानंतर आज आपल्या सर्वांना मी माहिती देतो की नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जेव्हा कार्यकर्ते इथं मोठ्या संख्येने याला निघाले तर त्यांना अटक करण्यात आली आहे. देवलार पोलीस स्टेशन मध्ये असो की रामटेक पोलीस स्टेशन मध्ये असो की भिवापूर पोलीस स्टेशन मध्ये असो मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते यांना अटक करण्यात आलेली आहे आणि जे प्रमुख पदाधिकारी आहे यांना सकाळीच त्यांच्या घरामधून त्यांना उचलून नेलं आणि पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवलाय किंवा त्यांच्या घरी पोलीस बसवून आहे. म्हणजे मोदी आपल्यापासून किती भीते किंवा RSS वाले आपल्यापासून किती भीते आपल्याला समजू येत आहे. आपण एक नारा द्यायचा आहे, नाम नरेंद्र काम सरेंडर, नाम नरेंद्र, 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 नाम नरेंद्र. अरे या सरकारचं करायचं काय? नाम नरेंद्र. RSS मुर्दाबाद, RSS मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद. अरे पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से. पहले लड़े थे गोरों से, पहले लड़े थे गोरों से, पहले लड़े थे गोरों से, पहले लड़े थे गोरों से.
धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. संविधानाच्या उद्देशिकेला बाजूला सगळेजण साहित्य होतं प्लीज प्लीज. साहेबांचं आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्तार साहेबांचे इथे सभास्थळी आगमन झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन झालेलं आहे. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचं पुष्प उधळून ते इथे अभिवादन करणार आहेत. मी सर्व नेते मंडळींना विनंती करतो की त्यांनी साहेबांना येण्याची जागा जी आहे ती मोकळी करायची आहे. संविधानाच्या प्रास्ताविकाला गुलाब पुष्प उधळून दोन्ही नेते संयुक्तपणे अभिवादन करणार आहेत. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. ही जी गर्दी आहे डाव्या बाजूला समता सैनिक दल, ही पूर्ण लाईन मोकळी ठेवायची आहे. सन्मान्य साहेब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते सभास्थळी येत आहेत, त्यामुळे ही जी जागा आहे ती पूर्ण मोकळी ठेवायची आहे. जे लोक मध्ये उभे आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण सन्मान्य नेते मंडळीला विचार मंचावर येऊ द्या. आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये सरदार बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्तार साहेबांचं स्वागत करायचं आहे. सर्व कार्यकर्त्यांनी इथे जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना विनंती आहे की इथे समता सैनिक दलाबरोबर कृपया सहकार्याची भूमिका ठेवायची आहे. डाव्या बाजूला उभे असलेले सर्व कार्यकर्ते स्टेजच्या खाली थांबायचे आपण आणि 2 मिनिटं पेटू द्या. 2 मिनिटं अनाउन्स करू द्या. पेटू द्या. काही आपला पेटू द्या. कोण आला रे, कोण आला? महाराष्ट्राचा वाघ आला. अरे कोण आला रे, कोण आला? अरे कोण आला रे, कोण आला? साहेब आंबेडकर तू मागे बोलो. अरे अरे कौन आला रे, कौन आला? आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विराजमान हो चुके हैं. एक और नारा हम लगाएंगे, आरएसएस की छाती पर फूले शाहू अम्बेडकर. आरएसएस की छाती पर, दोनों हाथ उठा के, आरएसएस की छाती पर. अरे आरएसएस की छाती पर, अरे आरएसएस की छाती पर. बहुत बहुत धन्यवाद. अब जो है तो लोग बैठ जाए. साहब भी बैठ चुके हैं, आप भी बैठ जाए. तू पहुंचे और इसी तरह आंदोलन को चलाना. मंचाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना आग्रहाची विनंती आहे की कृपया आपण समता सैनिक दलाला सहकार्य करायचं आहे. आपण सगळ्यांनी शांततेने स्थानापन्न व्हायचं आहे. सांगा मला कार्यक्रम नाही. मागे उभे असलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी मंच जो आहे तो मोकळा करायचा आहे. मागे असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना आहे. वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते मागे आहेत त्यांना सूचना आहे की कृपया समोर या.
घेऊन जा साहेबांनी नाही म्हटलं का साहेबांनी नाही सांगितलं इथे जे अनावश्यक गर्दी आहे त्या सगळ्यांना सूचना आहे की कृपया समता सैनिक दलाच्या आदेशांचं पालन करा. खाली बसा. मागे असलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आजच्या या सभेचं प्रास्ताविक करण्यासाठी मी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर राजेवर्धन कुंकर सरांना पाचारण करतो की त्यांनी आजच्या या सभेचं प्रास्ताविक करायचं. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिरावजी फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तमाम वारकरी संप्रदायातले सर्व समतावादी संत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज आणि जे विचारपीठावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री बाळासाहेब आंबेडकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सपकाळ साहेब, त्याचप्रमाणे इथे उपस्थित सीपीआयचे लांडे साहेब, जम्मू आनंद साहेब, जगताप साहेब, आमदार साजिद खान पठाण साहेब, आमदार विकास ठाकरे साहेब, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे समस्त सन्माननीय पदाधिकारी, प्रदेश वंचितचे सन्माननीय पदाधिकारी, काँग्रेस, आप, कम्युनिस्ट या सर्व पक्षांचे पदाधिकारी माझ्यासमोर जे उभे आहेत तुम्हाला विनंती आहे खाली बसून द्या. इथे जे डी मध्ये उभे आहेत त्यांनी खाली बसा, त्याच्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही. या डी मध्ये मागे लाईव्ह सुरू आहे, वेगवेगळ्या चॅनल्सचे प्रतिनिधी आहेत. हे समोर जे लोक उभे आहेत त्यांना सूचना आहे की आपण खाली बसून घ्या किंवा मग डीची ही बाजू जी आहे ती मोकळी ठेवा. वेगवेगळ्या चॅनल्सचे प्रतिनिधी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आपल्या मागे आहेत, त्यांना कुठलाही अडथळा होणार नाही हे पाहणे आणि त्याची दक्षता घेणे आपली जबाबदारी आहे. कृपया सगळ्यांनी खाली बसून घ्या, सर्वांनी खाली बसा. हे डाव्या बाजूला जी मंडळी उभी आहे, हॅलो, हे समोर जे आहे त्यांना खाली बसवा. मीडियाच्या कॅमेरा समोर असलेल्या सगळ्या मंडळींना खाली बसवा. डी मध्ये असलेल्या सगळ्या मंडळींना खाली बसायचं आहे. आजच्या या सभेला उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे समस्त कार्यकर्ते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आप आणि कम्युनिस्ट पक्ष, मित्रांनो, या प्रास्ताविकेमधून या मोर्चाच्या आयोजनामागची भूमिका आणि या पुढच्या आपल्याला ज्या मुद्द्यांवर बोलायचं आहे त्यासाठी मी भूमिका मांडण्यासाठी इथे उपस्थित आहे. सन्माननीय वक्त्यांना देखील माझी विनंती आहे
की आजचा हा ऐतिहासिक मोर्चा हा राष्ट्रीय स्वयंसंघाच्या कार्यालयावर रेशीमबाग इथे आपण घेऊन जात आहोत आणि हा मुद्दा ज्यासाठी आयोजित केलेला हा मोर्चा ज्यासाठी आयोजित केलेला आहे त्या मुद्द्याच्या व्यतिरिक्त माझी सन्माननीय वक्त्यांना विनंती आहे की त्यांनी या व्यतिरिक्त कुठलेही मुद्दे उपस्थित करू नये जेणेकरून आपला हा जो मुद्दा आहे हा मुद्दा भरकटून जाईल. देशामध्ये आज एप्स्टीन फाईलचा जो विषय सुरू झालेला आहे त्या जेफ्री एप्स्टीन नावाची व्यक्ती एक बेट चालवते आणि त्या बेटावर अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ आणि अत्याचार होतो. त्यासाठी अनेक राष्ट्राचे प्रमुख भांडवलदार आणि मोठे मोठे लोकांना त्या प्रकारचं आतिथ्य हा जेफ्री एप्स्टीन याचा इतका घृणास्पद प्रकार या जेफ्री एप्स्टीननी चालवला आहे. त्या जेफ्री एप्स्टीनच्या प्रकरणामध्ये भारताचे केंद्रीय पेट्रोल पंप मंत्री हरदीप पुरी यांचा कमीत कमी 14 वेळा त्यांची भेट झाली आणि जेफ्री एप्स्टीन मध्ये हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे की त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाचायला लावलं आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतर राष्ट्रांच्या प्रमुखांसमोर नाचले आहेत. एक लक्षात घेतलं पाहिजे की नरेंद्र मोदी हे भाजपाचे पंतप्रधान नसून भारताचे पंतप्रधान आहेत आणि भारताचा स्वाभिमान सार्वभौमत्व आणि अक्षुण्णता ही कायम राखण्याची त्यांनी शपथ घेतलेली आहे. भारताचा स्वाभिमान तिथे गहाण ठेवून आपल्या देशाचा विकणारा नरेंद्र मोदींच्या विरोधात आज हा मोर्चा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. मग हा मोर्चा भाजपच्या कार्यालयावर का नाही घेत आहे? हा मोर्चा संघाच्याच कार्यालयावर का घेऊन चाललो आहे? तर संघ कायम नीतिमत्तेचा राष्ट्रभक्तीच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारते, घरोघरी जाऊन कशा प्रकारची मांडणी करते आणि स्वतः अतिशय नैतिक मूल्य जोपासणारी संघटना म्हणून स्वतःला दाखवत असते. मग तुमच्या या निकषांमध्ये तुम्ही नेमलेला कारण राष्ट्रीय स्वयंसंघाच्या लोकांनी निवडणुकीमध्ये ओपनली भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला, घरोघरी जाऊन मत मागितले आणि हे हिंदुत्ववादी सरकार आमचं आहे म्हणून वारंवार उल्लेख केला. देशाचे पंतप्रधान फिलहाल अभी के लिए इतना ही। आपको आज की यह खबर कैसी लगी कमेंट में जरूर बताएं और यदि आप हमारे चैनल पर विज्ञापन देना चाहते हैं तो नीचे दिए गए ईमेल आईडी या कॉन्टैक्ट नंबर पर संपर्क कर सकते हैं और इंडिया फैक्ट न्यूज से जुड़ने के लिए हमारे पेज को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। अगली खबर के लिए फिलहाल मुझे दीजिए इजाजत। नमस्कार।